आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आता केली जाते। हा खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालावा अशी आता या ठिकाणी प्रतिक्रिया समोर येते। आपल्यासोबत सुषमाताई अंधारे या फोन लाईन वरून जोडल्या। सुषमाताई, साताऱ्याच्या सासवड येथील धक्कादायक घटना, एकाच आरोपीने 2 मुलींची हत्या केलेली आहे। ही दुर्दैवी आहे, किंबहुना एका अर्थाने सरकारी निष्काळजीपणा किंवा गलथानपणाचा जो गृह खात्याचा अत्यंत गलथान व्यवहार आहे त्याचा बळी आहे। कारण याच आरोपीने 10 वर्षांपूर्वी एक घटना केली, सॉरी 10 नाही, मला वाटते 2-3 वर्षांच्या खालची, आणि त्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने त्याची लिंगप्रसार कृती आणि त्यानंतर त्याने त्या मुलीचा जीव घेतला। आता ही 10 वर्षाच्या बाळावर ज्या पद्धतीने ही घटना घडली आणि त्यानंतर परत त्या मुलीची हत्या झाली। मात्र बऱ्याचदा आपल्याकडे इतकं दुर्दैव आहे की गुन्हेगाराची जात आणि धर्म शोधले जाते। अमुक एका जातीचे गुन्हेगार असतील तर मात्र आम्ही खूप आगडोंब उसळवू, अन्यथा आम्ही गप्प बसू। हा जो सगळा जो अत्यंत सापत्न व्यवहार आहे त्यामुळे अशा पद्धतीने दुर्दैवी बळी जातात। मात्र आता तरी किमान जागे होऊन सासवडच्या घटनेतल्या या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि हा जो नराधम आहे, जो विकृत मानसिकतेचा आहे, त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे। जी, धन्यवाद सुषमाताई आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।